स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर शहरातील शिवाजी चौक परिसर मुख्य रस्त्यापासून बळसाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। अण्णाभाऊ साठे पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचा स्मशानभूमी मार्ग पूर्ण होऊन बराच काळ झाला। नवीन रस्त्याचे बांधकाम मजबूत असलं तरी त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची उंची न वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। बलसा रस्त्याचा बहुतेक भाग खड्डेमय असून मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नवीन बांधलेल्या रस्त्याला योग्य समतल जोड मिळाला नाही। उंची तफावत इतकी आहे की गाड्यांचा वेग आपोआप मंदावतो। अनेक ठिकाणी वाहनांचे बंपर घासत आहेत। बलसा रस्त्यालगत वसाहती, शाळा, मेडिकल, हॉस्पिटल, किरकोळ दुकाने असल्याने दिवसभर वाहनांची ये-जा सुरू असते। पण अरुंद रस्ता आणि पार्किंगच्या समस्येमुळे वाहतूक नेहमी ठप्प होत आहे। आज या उंची तफावतीमुळे एक गंभीर घटना घडली। सामान वाहतूक करणारा एप्पे ऑटो रिक्षा असमतोल रस्त्यामुळे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला। सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही, परंतु काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। नागरिकांनी तातडीने मदत करत वाहन रस्त्याच्या बाजूला केले। स्थानिक नागरिकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आहे। त्यांचे म्हणणे आहे, मुख्य रस्त्याचे काम झाले पण जोड रस्त्यांकडे कोणी लक्षच देत नाही। पावसात पाणी साचते, चिखल वाढतो आणि गाड्या घसरतात। आज तर ऑटो रिक्षाच पलटी झाला। त्यामुळे या रस्त्यावर तातडीने भर टाकून दुरुस्ती करावी अशी सर्वांची मागणी आहे। दरम्यान ही समस्या तातडीची बनली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद प्रशासनाने या रस्त्यांची संयुक्त पाहणी करून प्रत्यक्ष काम हाती घ्यावे अशी मागणी वाढत आहे। शहरातील वाहतुकीची सुसूत्रता राखण्यासाठी शिवाजी चौक ते बळसा रस्ता त्वरित दुरुस्त करणे अत्यावश्यक बनले आहे। जिंतूर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या समस्येवर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे। आपण पाहत होता जिंतूरमधील बलसा रस्त्यावरील वास्तविक परिस्थिती। जिंतूरच्या प्रत्येक बातमीसाठी आमच्या स्वदेशी न्यूज चॅनलला जोडलेले रहा।